नमस्कार मित्रांनो. कन्या राशीकरता सगळ्यात महत्त्वाची खबर जुलै महिन्याची म्हणजे कन्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह जो की कन्या राशीच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, ज्याला आपण अशुभ स्थान असं सुद्धा म्हणतो. त्या ठिकाणी केतू सुद्धा आहे आणि मंगळ केतूची युती या महिन्यामध्ये होणार. त्याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या राशीवर खास करून दिसून येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे हा दिनांक 17 तारखेनंतर वक्री होणार आहे. अर्थात याचे सुद्धा प्रभाव तुम्हाला जरूर मिळतील. याचबरोबर बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त कंपित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 18 तारखेनंतर हा जो बुध आहे हा वक्री होणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, 17 तारखेनंतर शनी सुद्धा वक्री होणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि संपूर्ण महिना हा तुमच्या व्ययस्थानातच असणार आहे केतू बरोबर. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात थोडंसं दक्ष, थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर तुमच्या राशीला वेगळं काही सांगायची गरज नाही. तुमची जी रास आहे ही नेहमी अलर्टच असते. परंतु यावेळेस भावनेच्या आहारी जाऊन किंवा परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होईल की तुम्हाला काही चुकीचे निर्णय घ्यावे लागतील. अर्थात ते त्यावेळेला बरोबर वाटेल, रिस्क घ्यावीशी वाटेल. कारण एखादी चूक किंवा एखादा तोटा सहन करण्यासाठी आपण थोडंसं जास्त मोठी रिस्क घेतो आणि त्यामध्ये त्या ट्रॅपमध्ये आपण फसतो. तर अशा प्रकारच्या ट्रॅपमध्ये फसण्याची शक्यता या महिन्यामध्ये बरीचशी आहे. लक्षात घ्या, आउट ऑफ द वे जाऊन कुठल्याही प्रकारची गोष्ट निर्णय घेऊ नका. ते तुमच्यासाठी चुकीचे होतील आणि तुमच्यासाठी ते दूरगामी परिणाम करणारे होतील. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, कारण मंगळ केतू जो तुमच्या व्ययस्थानांमध्ये भ्रमण करतो आहे तो अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या समोर आणणार हे निश्चित. तुमच्या आयुष्यात चाललेले कुठल्याही प्रकारचे दुःख प्रसंग असते किंवा काही त्रास वगैरे असतील तर त्या संदर्भात काही प्रलोभनं तुमच्यासमोर येऊ शकतील की अशा प्रकारे गोष्टी केली तर कदाचित तुमचे जे दुःख आहे ते संपून जातील. तर अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. सिच्युएशन किंवा परिस्थिती तशाच प्रकारची निर्माण होणार आहे जुलै महिन्यामध्ये. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा छोटे मोठे त्रास दिसून येतील, खास करून हाडांचे विकार, पोटाच्या संदर्भातले त्रास, ह्या ज्या गोष्टी आहेत या महिन्यामध्ये थोड्या जास्तच प्रमाणात दिसून येतील. तर त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रास जरी समोर आले तरी लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं आहे. परंतु जी मगाशी गोष्ट सांगितली प्रलोभनाच्या संदर्भात, त्या संदर्भात काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शुक्र हा तुमचा भाग्येश पण आहे, धनेश पण आहे, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, वक्री होणार आहे 17 तारखेनंतर. आणि अष्टमेश जो आहे मंगळ तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो आहे, संपूर्ण महिना व्ययस्थानातच राहणार आहे. आणि राशीच्या लाभस्थानामध्ये रवी येणार आहे दिनांक 17 तारखेनंतर. तिथे बुध सुद्धा आहे. हा बुध 18 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर एक गोष्ट खूप चांगली आहे की जो शुक्र तुमच्या भाग्यस्थानात स्वतःच्या राशीमध्ये आहे. याचा अर्थ असा की जे तुमची येणी आहेत किंवा जे तुमचं नेहमीचं इन्कम आहे ते मात्र स्टेबल राहील. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या राशीकरता जर का इन्कम व्यवस्थित असेल तर तुम्ही स्थिरावता. फक्त एकच गोष्ट आहे की अनावश्यक प्रलोभनाला बळी पडू नका. इझी मनीच्या, झटपट पैशाच्या मागे लागू नका. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल की काही गोष्टी केल्यानंतर आपले ज्या गोष्टी आहेत की जे प्रॉब्लेम आहे ते एकदम नाहीसे, तसं होणार नाही. काळजी घ्या, प्रलोभनाला बळी पडू नका. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका. असे ट्रेड करू नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल किंवा तुमचं जे सेव्हिंग्ज आहे त्याला मोठा फटका बसेल. तर अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. या 2-3 गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थित मनापासून पाळलात तर या मनामध्ये आर्थिक संदर्भात कुठलेही त्रास होणार नाही. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर घरातल्या जे गोष्टी असतील त्या संदर्भात फारसे मोठे काही त्रास होणार नाही. ते स्टेबल राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर खास करून तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे आणि 17 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या प्रमाणात आपण त्याला चहाच्या कपातले वादळं वगैरे म्हणतो, तर तसे प्रकार थोडे अनुभव असतील. पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाहीत. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातलं खास करून मानसिक आरोग्य तुम्हाला थोडंसं जाणवेल की मानसिक आरोग्य थोडंसं ढळतं आहे किंवा छोटे मोठे विचार येत आहेत, थोडेसे एक्स्ट्रीमला जात आहेत, तर त्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील.
जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी बराचसा व्यवस्थित राहील, मात्र तुम्हाला एफर्ट, तुमचे प्रयत्नवादी तुम्हाला राहावं लागेल. वैवाहिक जीवन सगळ्यात महत्त्वाचं राहील या महिन्यामध्ये. तुमच्या राशीच्या सप्तमामध्ये शनी जो आहे तो भ्रमण करतोय, तो वक्री होणार आहे 17 तारखेनंतर, आणि जो सप्तमेश आहे तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांना हाडांच्या संदर्भातले विकार किंवा लॉंग टर्म चालणारे काही त्रास असतील तर ते डोकं वर करू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याचं लगेचच्या लगेच रिझनिंग होणार नाही, किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये मतभेद, मतवैचित्र्य, काही गोष्टींपासून त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. तर ही गोष्ट सुद्धा तुमच्या मानसिकतेवर थोडीशी परिणाम करणारी असेल या संपूर्ण महिन्यामध्ये. तर त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 18 तारखेनंतर, हा बुध वक्री होणार आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. अर्थात तुमच्या दशमात भ्रमण करणारा जो गुरु आहे किंवा रवी आहे, हा बऱ्याच प्रमाणात चांगली फ्रुटफुल कंडिशन तुमच्यासाठी समोर येऊन आणू शकेल. खास करून कार्यक्षेत्रा संदर्भात तुम्हाला चांगले काही मार्ग किंवा चांगले काही संधी मिळू शकतील की ज्या भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. परंतु या ठिकाणी तुमचा सखोल विचार असणं गरजेचं राहील, किंवा दूरगामी दृष्टी किंवा दूरदृष्टी असणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. त्यानंतर थोडंसं आपण चर्चा करू की ग्रहयोग, त्याचे प्रभाव परिणाम नेमके तुमच्या राशीसाठी किंवा कन्या राशीसाठी कशा प्रकारे मिळतील. जसं की दिनांक 4 तारखेला शुक्र आणि हर्षाची युती तुमच्या भाग्यस्थानांमध्ये होणार आहे. तर खास करून जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल, लोकांशी संबंधित जर का तुमचं कामकाज असेल, तर त्या ठिकाणी काळजी घ्या. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग उद्भवू शकतील. म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन किंवा भावनेला बळी पडून त्या गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दिनांक 21 तारीख हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. या महिन्यातला सगळ्यात वाईट, सगळ्यात अशुभ असा ग्रह योग आहे तो मंगळ केतू युती तुमच्या व्ययस्थानात होणार. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, युती जरी म्हणजे हा योग जरी 21 तारखेला होणार असेल, 21 जुलैला होणार असेल, तर त्याचा जो प्रभाव आहे हा 18 तारखेपासून ते जवळजवळ 24-25 तारखेपर्यंत मिळणार आहे. आता ह्याचे प्रभाव परिणाम बऱ्याच प्रमाणात मिळू शकतील. खास करून पहिली गोष्ट म्हणजे त्याची बॉटम लाईन हीच राहील की स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे तुम्हाला या दरम्यान बऱ्याच प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. आता हे कुठल्याही प्रकारचं असू शकेल, वैवाहिक जीवनाबद्दल असेल, पैशाच्या संदर्भातलं असेल, कुठल्याही प्रकारचं असेल, परंतु व्यय होणं किंवा त्रास देणं किंवा त्रास होणं प्रत्यक्षात हा या योगाचा गाभा आहे. तर यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची की या दरम्यान किंवा या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, पैशाचे व्यवहार, नातेसंदर्भातले व्यवहार किंवा नातेसंदर्भातल्या गोष्टी यापासून थोडंसं लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची. अर्थात मंगळ केतूचा जो प्रभाव आहे हा जवळजवळ जुलै संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल निश्चित. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र छोट्या मोठ्या प्रमाणात भावनिकतेच्या संदर्भातले त्रास होऊ शकतील. या दरम्यान कुठले मोठे निर्णय घेऊ नका. दिनांक 31 तारखेला रवी बुधाची युती तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला काय आर्थिक लाभ होतील, परंतु मोठी इन्व्हेस्टमेंट अशी या दरम्यान करू नका. या संपूर्ण महिन्याचा पाया किंवा या संपूर्ण महिन्याची एकच गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. एका शब्दात सांगायची झाली तर तुम्हाला तुमच्या भावनेवरती किंवा मानसिकतेवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. हाव धरू नका लाभाच्या पोटी किंवा वेगळ्या प्रकारची प्रलोभनं येतील त्याच्या पोटी, त्याच्या आहारी जाऊ नका. गोष्टी तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतील. लक्षात घ्या. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे दिनांक 10 तारखेला, आणि जी अमावास्या आहे ती 24 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान आपण थोडंसं भावनिक जास्त होतो आणि भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.